नमस्कार. जय हरी माऊली. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा खूप मोठा ठेवा आहे. आणि महाराष्ट्र सरकारने यंदा आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी काही योजना केलेल्या आहेत. त्या कोणत्या योजना आहेत, कोणत्या सुरक्षतेसाठी उपाययोजना आहेत, त्या आपण पाहणार आहोत. सर्वात अगोदर यावर्षी वारीमध्ये एअर ॲम्ब्युलन्स असणार आहे. म्हणजे जे वारकरी आजारी आहेत, गंभीर आजारी पडलेले आहेत वारीच्या दरम्यान, त्यांना हलवण्यासाठी मोठ्या दवाखान्यामध्ये हेलिकॉप्टरची एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच्यानंतर संपूर्ण वारी मार्गावर 353 रुग्णवाहिका आहेत, 215 बाईक ॲम्ब्युलन्स सुद्धा आहेत, 156 आपला दवाखाने काम करतायत, हजारो आरोग्य कर्मचारी आणि शेकडो तज्ज्ञ डॉक्टर वारकऱ्यांच्या आपल्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. दुसरी गोष्ट, गर्दी जी आहे वारीमध्ये त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केलेला आहे. मग यामध्ये AI सक्षम ड्रोन, थर्मल कॅमेरे आणि फेशियल रिकॉग्निशन प्रणाली यांच्या मदतीने गर्दीचे पूर्ण निरीक्षण केले जात आहे. हरवलेल्या व्यक्तींचा शोध आणि सुरक्षेचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणाने केले जात आहे. वारकऱ्यांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी, विश्रांती केंद्रे, स्वच्छतागृहे, महिला हिरकणी कक्ष आणि इतर आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्रद्धा, सेवा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम म्हणजे यंदाची आषाढी वारी. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा रामकृष्ण हरी. जय हरी.